आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुहास, हे गे जेवढं उरलं होतं तेवढं आणलंय मी। पटापट जेव आणि निघ। ते बघितलं ना तुम्ही, तुझ्यासोबत मला पण घराच्या बाहेर हकलतील। नशीब उरलं सुरलं तरी आणलंस। कारलं अरे आज सकाळी आशू ऑफिसला जाताना ऑफिसचीच एक फाईल घेऊन निघाला होता घरातून। ऑफिसला गेल्यावर त्याच्या बॅगमध्ये फाईलच नव्हती, गायब झाली। तुला काही माहिती आहे का ह्यातलं? तू मला का विचारतीस हे? नाही, घरातले सगळे म्हणत होते की सीसीटीव्ही चेक करूया। बरं, काही बोलायचं नाहीये? जेवतोय ना। नक्की तू काही केलं नाहीयेस ना? नाही म्हणजे केलं असशील तर आधी सांग मला। या सगळ्यात जर तू असशील तर मागच्या वेळेस फक्त तुला घरातून हकलवून दिलं होतं, ह्या वेळेस काय करतील काही सांगता येणार नाही। जेवू का? मला खरंच काही माहिती नाहीये। तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? विश्वासाबद्दल तू काही बोलूच नकोस। कीर्ती, काही केलं असशील तर आत्ताच सांग। हे बघ, मी काहीच बोलणार नाहीये तुला, फक्त जे काय केलं असशील ते खरं खरं कळू देत मला। हो, मुळात हे असले प्रकारना भुरटे चोर करतात। मी आता यावेळी जे काही करणार आहे ना, त्यामुळे सगळे हादरून जातील, बघशील तू। जे काही करणार असशील आधी सांग ना मला, कारण तू जर काही केलंस तर तुझ्यासोबत मलाही या घरातून काय होणार आहे? फार फार तर घराच्या बाहेर काढतील ना। नाही, तसंही तुला आजकाल कारल्याची भाजी फारशी आवडत नाही। ऐक ना, समजा तुला निवड करायची झाली तर तू कुणाला निवडशील? मला का घरच्यांना? उघड ना तोंड। तू असं का बोलतोयस? मला का घरचे? हे बघ, काय ना, पैशांची पण गरज आहे ना आपल्याला, ते विसरून नाही चालणार। आणि जे काही करायचंय ते व्यवस्थित करून, नाही तर अडकू ना। तू जेव ना पटकन, निघायचंय तुला। नाही, मी आज इकडेच झोपणार आहे। नाही नाही, म्हणजे सकाळी जर कोणी बघितलं तर नको, उगाच रिस्क नको घ्यायला। तू जेव आणि निघ लवकर। हकलतीस? तू आज हकलू कशाला? नीट सांगते फक्त। नाही, कळतंय मला तुला नक्की काय म्हणायचंय ते। हाँ हो का बर
कधी ते कोण आहे? हे कोण आहे? हे थांबे, हे कोण आहे? हे थांब. अहो अहो काय झालं, कशाला ओरडताय? अगं कोणीतरी होता, आता पळून गेला. कुठे? अगं कंपाऊंड वरून उडी मारून आतमध्ये आला. मी त्याच्याकडे जात होतो तर तो पुन्हा कंपाऊंड वर चढून पळून गेला. शांत हो. गेलाय ना तो. थांब थांब तू. चोर गेला इथून आता भाऊंनी पण बघितलं. कुठे आहे? कोण आहे? कुठे कोण आहे? अगं आपल्या घरात चोर आले होते. अगं हो, पण ते गेलेत ना आता. तू शांत हो. हा म्हणजे ते तू पाहिलंस का त्यांना? म्हणजे मी पाहिलं, पण एवढं स्पष्ट मला नाही दिसलं, अंधार होता. पण भाऊंनी पाहिलं. हो ना भाऊ, आता इथून गेले. अगं ते घरात येत असतील आणि मग भाऊंचा आवाज आला म्हणून गेले असतील. नाही, नाही. एकच होता ते, म्हणजे काही खूप नव्हते, एकच होता. अच्छा. पण चोर नक्की बाहेरचा होता की घरातलाच होता? भाऊ हो ते जाऊ देत, पण ते घरात घुसले असते ना, माझ्या रूम मध्ये आलं असतं तर मला खूप भीती वाटते. मी एकटी होते ना, मला काही केलं असतं तर. आपण एक काम करूया, आपण सिक्युरिटी ठेवूया. मला खूप भीती वाटते. अगं हो, पण त्यांनी काही केलं नाही ना. गेलाय तो आता. हा कीर्तीताई, सीताई बरोबर बोलतायत. काही केलं नाही कोणाला, गेला ना तो. बरोबर आहे. एक मिनिट, पण ही एवढी रिलॅक्स कशी आहे? नेहमी तर पुढे पुढे करत असते ना. माझ्या जीवाला काही झालं असतं तर. नाही बरोबर आहे कीर्तीताई, पण आता कुणालाच काही झालं नाही ना, सगळे नीट आहेत. तर मग ठीक आहे ना. हो. हा, बरोबर आहे. अगं चला. गेला ना तो आता. चल चला चला, आज चला सगळे. चला. चला आज जाऊया. दार खिडक्या नीट लावून घ्या. ये. चला. चल किती, चल चल. काय बोलायचं मला. काय बोलायचंय? दरवाजा कशाला लावतेस? दरवाजा उघड. अगं तुम्हाला असं ढकलू नाही शकत. मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. मग तसं वागायचं. कोण होता तो? अगं चोर आले होते म्हणाले ना मग अशी. सुहास भाऊजी होते. हे बघ, मी बघितलेलं नाहीये, मला माहित नाहीये काहीच. मी विचारत नाहीये, मी सांगते. सुहास भाऊजीच होते. हे बघ प्लीज प्लीज, घरात कोणाला सांगू नकोस. अगं भूक लागली होती त्याला, पैसे नाहीयेत त्याच्याकडे, खायला सुद्धा पैसे नाहीये. आता भूक लागली होती म्हणून, माणूस की म्हणून थोडंसं जेवायला दिलं. बाकी खरंच काही नाहीये. नवरा आहे का माझा, एवढं तर करू शकते ना मी. नक्की एवढंच कारण आहे? हो खरंच, आईची शपथ. आणि त्याने अडकवलंय मला. माझा ह्याच्यात काहीच संबंध नाहीये. मी आत्ता माफ केलंय, परत करणार नाही.